नमस्कार. श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे. एका स्वामी भक्ताला स्वामी समर्थांनी स्वप्नात दर्शन दिल्याची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्री स्वामी समर्थांचा भक्तवर्ग खूप मोठा आहे आणि अनेक सेवेकऱ्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. आपली श्रद्धा स्वामींवर असली की अनेक सुखाचे मार्ग सापडतात. अशीच ही गोष्ट असून प्रत्यक्ष स्वामी भक्ताला स्वप्नात स्वामींचं दर्शन होतं. चला गोष्टीला सुरुवात करूया. एकदा एक सेवेकरी संकटात सापडतो. तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप सेवा करतो. तारक मंत्र म्हणतो, माळ जपतो, पारायण करतो, परंतु त्याची संकटातून सुटका होत नाही. असे काही दिवस गेल्यावर त्याची त्या संकटातून सुटका होते व तो मोकळा श्वास घेऊ लागतो. परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी समर्थांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून तो निराश होतो व त्याचं सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होतं. काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात त्याला असं दिसतं की तो स्वामींसोबत एका वाळवंटातून चाललेला आहे. उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत आणि संपूर्ण शरीरातून घामाचे लोंढे वाहत आहेत आणि अशाही परिस्थितीत स्वामी महाराज शांत व प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत. तेव्हा त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे 2 व्यक्तींचे ठसे दिसतात. त्यावेळी तो सेवेकरी न राहून महाराजांना विचारतो की स्वामी, समोर दिसतात ते पावलांचे ठसे कोणाचे आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटातून कोण गेलं असावं? तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या पाऊलखुणा दुसऱ्या कुणाच्या नसून तुझ्या व माझ्याच आहेत. तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मी तुझ्या सोबतच होतो याची ती साक्ष आहे. हे महाराजांचे शब्द ऐकल्यावर त्याला खूप वाईट वाटून पश्चात्ताप होतो. आणखी थोडं पुढं गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात. तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो, स्वामी, जेव्हा मी खूप अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात, त्यामुळं इथून पुढे माझे एकट्याच्याच पायाचे ठसे आहेत ना? त्यावर स्वामी स्मित हास्य करून त्याला सांगतात, नाही रे वेड्या, इथून पुढं तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतलं होतं. स्वामी महाराज म्हणाले, मी तुझ्या अंतरात्म्यात आहे. या कलियुगात मी तुला एकटं सोडणार नाही. आयुष्याशी लढा देत आहेस ना, त्यात मार्ग मीच दाखवणार. तू फक्त माझं नामस्मरण कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपण फक्त नामस्मरण करत राहायचं. आपल्यावर आलेली प्रत्येक संकट ते स्वतःवर झेलत असतात. आपल्याला मात्र कळत नाही, पण ते नेहमी आपल्यासोबत असतात. त्यामुळं नेहमी नामस्मरण करत राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. कायम ते आपलं चांगलंच चिंतत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशी वाटली गोष्ट तुम्हाला? आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनेल. अँड थँक्स फॉर वॉचिंग.